of audio frequency, low frequency over carrier wave. And demodulation is separation. Height of ionosphere किती आहे बघा? 400. Sorry. Height of ionosphere किती आहे? Recovering information from carrier waves, demodulation. Separation ला demodulation म्हणतात. आणि मॉडेम एक गोष्ट अजून एक सांगितली आहे आता तुम्हाला सीईटी मध्ये पॅटर्न शिकायचे आहे. मॉडेमचा अर्थ मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर. तो मॉड्युलेट पण करतो, डिमॉड्युलेट पण करतो, त्याला मॉडेम म्हणतात. आता या तुमच्या टेक्स्ट मध्ये जरी नसले तरी हे टर्म्स लक्षात घ्यायचे. मी सांगेन सीईटी च्या वेळेस एक्स्ट्रा लक्षात घ्यायचे डेफिनिशन्स. बोर्ड मध्ये येणार नाही पण करून ठेवा. रेशिओ ऑफ डेटा ऑफ फर्स्ट थ्री बोर्स ऑर्बिट 1:4:9. Energy of electron in ground state is -13.6. Its potential energy is always twice total energy. So it is -27.2. Potential energy is equal to always -2 into total energy. Sorry, 2 into total energy. Total energy नेहमी negative असते, potential energy पण negative असते. The answer is D. If electron jumps from third orbit to second orbit, emitted radiation is 1 upon lambda is equal to R into 1 upon jumps from third orbit to second orbit, final orbit minus initial orbit. ठीक है ना? ये क्वेश्चन तुम लोगों को करना है. ये 7th का क्वेश्चन ऑफ टिपिकल सीईटी एग्जांपल है. ये ऐसे टाइप आने वाला है. इसको ही थोड़ा हे जे एमसीक्यूज येतात हे जर तुम्हाला जमले तर याचे हार्ड एमसीक्यूज सीईटी मध्ये येतात थोडेसे. वो हार्ड लेवल करना है आप सब लोग because this year we are anticipating physics to be a little bit harder. लग रहा है ऐसे कि हार्ड आ सकता है क्योंकि पोर्शन भी बड़ा है और पूछने का चांस भी बड़ा है. पोर्शन इज नॉट स्मॉल, so be prepared. जितने ज्यादा एग्जांपल सॉल्व करोगे उतने उतना आगे जाओगे. The answer is A. अल्फा डिके झाला तर याला 4 ने कमी करा, याला 2 ने कमी करा. बीटा डिके झाला तर वरच्याला कॉन्स्टंट ठेवा, खालच्याला 1 ने वाढवा. अल्फा डिके अगर हो गया तो वापस ऊपर वाले को 4 से काम करो, नीचे वाले को 2 से काम करो. Gamma means no D, nothing changes. Gamma means nothing changes. These are very simple, yet these questions will come definitely. ये टाइप बोल रहा है 4 साल 32 years हाफ लाइफ पीरियड है. तो 64 या फिर 128 या 256 साल के बाद कितना पोर्शन बचेगा या फिर कितना पोर्शन डीके होगा. व्हाट इज द फ्रैक्शन दैट डीकेज, व्हाट इज द फ्रैक्शन दैट विल रिमेन. ये सगळ्या गोष्टी फ्रॅक्शन, रेशिओ, पर्सेंटेज हे जितके प्रश्न आहेत ना याच्यावर फोकस करा. कारण की बाकीचं तुम्हाला थिअरी येणार आहे, न्यूमरिकल्स येणार आहे. फ्रॅक्शन काढता आलं पाहिजे. लेंथ 4% ने वाढली, टाइम पिरियड किती टक्क्याने वाढतो ये व्यवस्थित कर. याच्यामध्ये मॅक्सिमम गडबड करणार आहात. अभी से चालू करो. वाट लगा भाऊ सर कधी घेतील. स्वतः सुरू करा. Now question 2 मध्ये 7th example. What is de Broglie's wavelength of an electron accelerated group
25,000 volt. This is the lambda associated with the electron, only with the electron, 12.27 upon voltage. बाकी किसी भी जगह पे ये फॉर्मूला यूज नहीं करना है. प्रोटॉन के लिए जनरल फॉर्मूला यूज करना है, सिर्फ इलेक्ट्रॉन का फॉर्मूला है. सब्स्टिट्यूट करो 12.27 अपॉन अंडर रूट 25,000. आप परफेक्ट स्क्वायर नहीं है, आप परफेक्ट स्क्वायर नहीं है. उत्तर क्या है? 0.0770. This is the answer. Solved it. Generally इतने सॉल्व और अनसॉल्व एग्जांपल से पहले अच्छे से करो. ये व्यवस्थित केल्यानंतर नेक्स्ट स्टेप प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स करायचे तुम्हाला. हे तर व्यवस्थित करून घ्या. यस 7 आधी कॅल्क्युलेटर मशीन बरोबर. बघा डेव्हिडसन जर्मर एक्सपेरिमेंट मी टाकलेला आहे. जे डेव्हिडसन जर्मर एक्सपेरिमेंट दो द लास्ट पार्ट इनसिग्निफिकंट वाटतो, पण येतात त्याच्यावर प्रश्न. एखादा प्रश्न येईल त्याच्यावर, कारण की तुम्ही करत नाही तो. तुम्हाला असं वाटतं असोसिएटेड नाही एवढा महत्त्वाचा पार्ट नाही, पण येतो. नाउ क्वेश्चन 4, क्वेश्चन 3 चा 4. अरे एवढा थ्योरेटिकल सब्जेक्ट, थ्योरेटिकल पेपर असतो तुम्हाला कसं काय न्यूमेरिकल आज तो ये स्क्रिप्ट होने वाला है और चेकिंग स्क्रिप्ट होने वाला है. पहले तुमको पेपर इजी है. Lyman series first lambda of Lyman series will be 2 to 1. Lyman Balmer Paschen bracket treatment. First lambda will be from 2 to 1. Series limit चा अर्थ final lambda infinity to final orbit, that is series limit. And first lambda चा अर्थ 2 to 1. Immediately next orbit पासून final orbit कडे जंप करतो. आता लायमन सीरीज चा फर्स्ट लॅम्डा फ्रॉम 2 to 1 जंप करणार आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला हे दिलेले आहे, याचा अर्थ r असून नाही करायचा, r याच्यापासून कॅल्क्युलेट करायचा आहे. सो कॅल्क्युलेट r फ्रॉम दिस. r कैंसिल हो जाता है रेशियो में. और r नंबर पर फाइनल इन दोनों का रेशियो ले लो, आर आर कट हो जाएगा.
भाग काय केले लायनमॅनचा फॉर्म्युला घेतला सबस्टिट्यूट केला r पाल्मरचा फॉर्म्युला घेतला सबस्टिट्यूट केलं दोघांचा रेशो घ्या आता 6/60 ला -10 ने मल्टिप्लाय करू नका डायरेक्ट लॅम्बडा एप्सिलॉन मध्ये येणार डोंट कन्वर्ट टेक डायरेक्ट रेशो
क्वेश्चन का फाइनल ऑर्बिट किस रहेगा 9।